उमरखेड तालुक्यातील देवसरी गावच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाकडे निवेदन सादर केले। मागील 21 वर्षांपासून रखडलेल्या पुनर्वसन प्रक्रियेला गती देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। पैनगंगा नदीकाठी वसलेल्या देवसरी गावाला वारंवार पुराचा फटका बसत असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितले। पुनर्वसनाशी संबंधित 7 प्रमुख मागण्या तातडीने पूर्ण करून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावं अशी मागणी करण्यात आली। प्रशासक मीनाक्षी चंद्रमुनी सावरकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चात महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडवावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी। 2006 साली आपल्या तालुक्यातील चिंचोली, पळशी आणि आपली देवसरी पुरात बुडाली होती। आमच्या गावात त्या माणसाला बाहेर काढायला आम्हाला रात्री अचानक पूर आल्यामुळं सर्व आमच्या गावातील माया बहिणी आम्ही सर्व गाव सर्वांनी मिळून त्यांना बाहेर काढलं आणि आम्हाला त्यावेळेस आमच्या कोणत्याही माया बहिणीजवळ आमच्या गावात जेवढे घरं बुडाले त्याच्याजवळचे कपडेसुद्धा अन्न तर बाजूला सोडा कपडेसुद्धा बाहेर काढता जमले नाही। आम्ही त्याला सरळ माणसाला लेकरायला बायाला घेऊन बाहेर काढलं आणि नंतर दुसऱ्या दिवशी शाळेत आसरा देऊन ते लगभग जवळपास 6 महिने तिथं शाळेत राहिले। आणि आम्हाला ते जेव्हा आपले मनोहर भाऊ पालकमंत्री असतेवेळेस येऊन त्यांनी आम्हाला टीनचे घरं दिले, पण त्यावेळेसच त्यांनी सांगले होते की तुम्हाला पक्के घरं बांधून देऊ। आज 21वं वर्ष चालू झालं पण आजपर्यंत आम्हाला पक्के घरं बांधून मिळाली नाही। इथं आपल्या आमुना टँकजवळ पक्के घरं बांधून देतो म्हणून आज चालू केले पण आजपर्यंत ते घरं पूर्ण झालेले नाहीत। आज आमच्या देवसरी पूरग्रस्तांच्या वतीनं आक्रोश मोर्चा माननीय उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्या ऑफिसवर येऊन धडकलेला आहे। आताच पार्श्वभूमी आमच्या प्रदीप पाटलांनी सांगितलेली आहे। आज परिस्थिती अशी आहे की गेल्या 20-25 वर्षापासून हे पूरग्रस्त लोक आपल्या मूलभूत सुविधेपासून वंचित आहेत। कोणताही अधिकारी तिथं जाऊन पाहायला तयार नाही। खूप मोठी शोकांतिका आहे की भारतातले हे लोक या देशातले नागरिक असून जर याला मूलभूत सुविधा जर भेटत नसतील आणि ते 25 वर्ष मागे 2025ला 15 सप्टेंबरला कामाचं भूमिपूजन झालं। आपल्याला पूरग्रस्तांच्या मागणीचा विचार करून या ठिकाणी मला असं सांगायचं आहे की पुनर्वसनाचा प्रारंभ तर झालेला आहे पण ते काम इतकं धीम्या गतीने चालू आहे। आणि मूळ म्हणजे कसं आहे की जे राहण्यासाठी घरं जायला लागतात ती घराचीच बांधणी अजून सुरू झालेली नाही। तिथं ग्रामपंचायत झाली हे आम्ही मान्य करू, तिथं शाळा झालेली आहे, प्राथमिक शाळा अतिशय सुंदर बांधली, मी अभिनंदन करील। परंतु जे मूळ गोष्ट अशी आहे की राहायलाच घरं नाहीत तिथं आता, तर ते लवकरात लवकर झाली पाहिजेत। म्हणून आमच्या अशा मागण्या आहेत आज की आमचे जे कामं जे पेंडिंग आहेत किंवा जे संथ गतीने चालू आहेत ते तातडीने सरकारने सुरू केली पाहिजेत। दुसरी गोष्ट म्हणजे अशी की पुनर्वसित लोकांचं जे काही संख्या आहे 266 घरांची, याच्या व्यतिरिक्त काही लोक राहिलेले आहेत तर त्यांच्यासाठी 50 घरे शासनाने आगाऊ बांधून द्यावी अशी त्यांना विनंती करतो। जास्तीचे घरं पेण नगरपालिकेअंतर्गत काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे अनेक महिन्यांपासून रखडलेलं वेतन अखेर त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले। वेतन वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारीनंतर मनसेनं काम बंद आंदोलन छेडल्यानं हा प्रश्न मार्गी लागलाय। मनसेचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी संबंधितांची बैठक घेतली। चर्चा सुरू असतानाच कर्मचाऱ्यांच्या खात्यात मागील महिन्याचे वेतन जमा झाल्याचा संदेश प्राप्त झाला।
दरम्यान प्रॉव्हिडंट फंड, मेडिक्लेम आणि इतर प्रलंबित सुविधांबाबत येत्या शुक्रवारी नगरपालिका कार्यालयात ठेकेदार, प्रशासन आणि मनसे पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होणार आहे. कर्मचाऱ्यांचे उर्वरित प्रश्न देखील सोडवण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. शासनाने जो रेट दिलाय ना त्या रेट तुम्ही काय काम काय करता? सफाई कामगार. हा, मग काय मागण्या आहेत तुमच्या? पगार वाढ पाहिजे. शासनाचा जो नियम आहे त्या नियमांप्रमाणे आम्हाला पगार पाहिजे. आत्ता पगार किती भेटते तुम्हाला? 11,000. 11,000. 12,000 आहे पण 1,000 सुट्टी वगैरे काय, PF मेडिकल? पीएफ रेग्युलर कामाला आणि आमचा पीएफ पडतो, त्यांचा पीएफच नाही पडत. आमचा पीएफच आम्हालाच भेटते. त्यांचा एक PF भेटतो. ते काही नाही. कामाला वर्ष daily आला आलो पगार वाढलाय. काम झाले, 25 वर्ष काम झाले. कामाला नाही जर आलो तर पगारवाढीसाठी थांबलेलं पगारासाठी आणि आम्ही खाणार काय खाणार आम्ही 15 तारखाली काय करणार आम्ही? पगार पाहिजेत का नको? पगार टाकणार आम्ही, कामाला जातो नाही तर जात नाही. उमरखेड इथं राजमाता जिजाऊ पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांनी आपल्या कार्याचा आढावा घेतला. पदवीधर मतदारसंघातील शाळांच्या डिजिटलायझेशनसाठी वर्ग 5 ते 10वी पर्यंतच्या शाळांना टीव्ही वाटप केल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाला तातूभाऊ देशमुख, गोपाल अग्रवाल तसंच विविध क्षेत्रातील पदवीधर मतदार, शिक्षक आणि वकील उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी विविध प्रश्न आणि मागण्यांबाबत निवेदनं सादर केली. आमदार लिंगाडे यांनी सर्व निवेदनं स्वीकारून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिले. कार्यक्रमात विकास कामं आणि शैक्षणिक सुविधांबाबतही सकारात्मक चर्चा झाली. पुणे जिल्ह्यातील रांजणगाव इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते जेविलच्या नव्या उत्पादन सुविधेचं उद्घाटन तसंच कोनशिलेचं अनावरण करण्यात आलं. या प्रकल्पामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासह रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. यावेळी आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार ज्ञानेश्वर कटके, जेबिलचे कार्यकारी उपाध्यक्ष तसंच मुख्य कार्यकारी संचालन अधिकारी अँटी प्रेस्टली, जेबिल सर्किट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक BN शुक्ला, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अत्याधुनिक उत्पादन सुविधा उभारल्यामुळे पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्राला बळकटी मिळणार आहे. मेक इन इंडिया उपक्रमालाही या प्रकल्पातून मोठं योगदान मिळणार आहे. आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जबिल सर्किट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ज्यांनी 2005 साली पहिल्यांदा या भागामध्ये आपलं काम सुरू केलं आणि आज एक अतिशय सुंदर, अतिशय आधुनिक अशा प्रकारची फॅसिलिटी त्यांनी तयार केली आहे. आणि याच्या पलीकडे देखील अजून एक्सपान्शन मोठ्या प्रमाणात ते करणार आहेत. आणि म्हणून मी सुरुवातीलाच आय वुड लाईक टू थँक जेबिल सर्किट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड फॉर coming up with this state of art facility. We had privilege to look at the facility and I'm very happy to see the amount of precision, the amount of electronics and the amount of technology which we could see marry with each other in this facility is something amazing and I would like to congratulate you for that. महाड तालुक्यातील नाते परिसरात मानवी वस्तीत आलेल्या सुमारे 6 फूट लांबीच्या गोड्या पाण्यातील मगरीचं वन विभाग आणि सिस्केप संस्थेच्या पथकानं सुरक्षित रेस्क्यू केलं. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे संभाव्य मनुष्य आणि वन्यजीव संघर्ष टळलाय. कोथुर्डे धरणातील पाणीसाठा कमी झाल्यानं गेल्या काही दिवसांपासून मगरी गावाच्या हद्दीत दिसत होत्या. नाते येथील दत्त मंदिराजवळ रस्त्यावर आलेल्या मगरीला ग्रामस्थांनी दोरीच्या सहाय्यानं सुरक्षितरित्या पकडून ठेवलं होतं. माहिती मिळताच वन विभाग आणि सिस्केपचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वनक्षेत्रपाल आशिष पाटील, वनकर्मचारी आणि सिस्केप संस्थेच्या सदस्यांनी यशस्वी बचाव मोहीम राबवत मगरीचं सुरक्षित पुनर्वसन केलं. नागरिकांनी वन्य प्राणी आढळल्यास घाबरून न जाता तातडीनं वन विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय.
मतदानाच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मतदारांना मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन केलंय. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकानं मतदानाचा हक्क बजावावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. परभणी इथं माध्यमांशी संवाद साधताना उदय सामंत यांनी विरोधकांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. खासदारांच्या कथित पक्षांतराच्या चर्चांवर भाष्य करताना त्यांनी संध्याकाळपर्यंत परिस्थिती स्पष्ट होईल असं सांगितलं होतं. मतदान प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचं नमूद करत मतदानाचा उत्सव उत्साहात आणि शांततेत पार पडावा असं आवाहन त्यांनी केलंय. सर्वप्रथम उद्याच्या मतदानामध्ये जेवढे मतदार आहेत त्यांनी 100% मतदान करून लोकशाहीचा जो काय उद्या उत्सव आहे विधान परिषदेच्या निवडणुकीचा त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा ही मी एक मंत्री म्हणून सगळ्या मतदारांना विनंती करतो. आणि हे मतदान करत असताना हा देखील आत्मविश्वास व्यक्त करतो की 17 पैकी 6 जागा या महायुतीच्या बिनविरोध झालेल्या आहेत. उरलेल्या 11 जागा ज्या ठिकाणी निवडणुका सुरू आहेत त्या 11च्या 11 ठिकाणी महायुतीचे विधान परिषदेचे आमदार निवडून येतील. परभणीची परिस्थिती देखील महायुतीच्याच बाजूने आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मतदारांचा मिळतोय. आज मी परभणीमध्ये माननीय शिंदे साहेबांच्या आदेशाने आलेलो आहे. मी आता माझ्यासोबत बांगर साहेब आहेत, राजूजी आहेत. मी आता रत्नाकर गुट्टेंना देखील भेटणार आहे, राजेश विटेकरांना देखील भेटणार आहे, पालकमंत्री महोदयांना भेटणार आहे, बोर्डीकर साहेबांना भेटणार आहे, वडपूरकर साहेबांना भेटणार आहे. त्यामुळे सगळ्यांशी मी चर्चा करून त्यांच्याशी या निवडणुकीच्या संदर्भामधला आढावा असं म्हणणार नाही पण चर्चा करून मी नाशिकला जाणार आहे.